गुड मॉर्निंग. मी 2006 साली फॉर्म भरला होता आणि त्याच्यामध्ये मला 2 दिवसामध्ये तर जॉइनिंग लेटर आणि जॉइनिंग लेटर आल्याच्या नंतर मला खूपसूरत असं एक स्वतंत्र ऑफिसही मिळालं. या स्वतंत्र ऑफिसची एक अट अशी होती की तुम्ही कधी पण 24 तासामध्ये तुम्हाला ड्युटी लागू शकते आणि ड्युटी लागल्याच्या नंतर तुम्ही नाही म्हणून चालणार नाही. तर मी ती ड्युटी केलीच पाहिजे आणि ती ड्युटी मी आनंदाने या ऑफिसमध्ये करते. पण या ऑफिसमध्ये आमच्या खुर्ची नाही आहे, बिना खुर्चीचंच ऑफिस आहे. पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ड्युट्या होत्या. ऑफिसही भरपूर होते आमचे. आता ते ऑफिस असे होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टिंगही होणार होत्या. त्याच्यामध्ये पहिलं माझं हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट झालं आणि ते हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट झाल्याच्यानंतर याच्यामध्ये नंतर मग माझी फार्मशी होऊन गेली. आता फार्मशी झाल्याच्या नंतर फार्मशीचे आमचे ऑफिस तर खूप वेगवेगळे होते आणि ते ऑफिस म्हणजे 2-2, 4-4 एकरचे वेगवेगळ्या ठिकाणी असे ऑफिस होते आणि त्याच्यानंतर माझ्या फार्मशीमध्ये पण वेगवेगळे डिप्लोमा, डिग्री अशा होत्या. तर त्या डिप्लोमा डिग्रीही मी पास झाले. त्याच्यामध्ये उत्तमरित्या मी मार्क वगैरे मिळवले. उत्तमरित्या मला त्याच्यात मोठमोठाले सर्टिफिकेटही मिळाले आणि पोस्टिंगवर पोस्टिंग भेटत अशा 20 वर्षाचा अनुभवामध्ये इतका सुंदर अनुभव आला ना मला या ऑफिसचा. आता या ऑफिसचे वेगवेगळे पदाधिकारी असतात. त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची मनधरणी करायचीच असते आणि त्याच्यातून वेगळं असं आपल्याला काही भेटत नाही. पण खरंच आनंद भेटतो आपण मनापासून काम केलं तर. आणि मनापासून काम केलं तर या अधिकाऱ्यांकडून आपल्याला वेगवेगळे प्रमोशन वगैरे भेटतात. आपुलकी जिव्हाळ्याचं प्रेमही भेटतं. असं माझ्या ऑफिसमध्ये तर मला खूप जिव्हाळा, प्रेम सगळं काही भेटलं आणि माझी नोकरी ही सक्सेसफुलरित्या अशी 20 वर्षाची कंप्लीट झाली. या नोकरीमध्ये अशी रिक्स वगैरे काही राहत नाही. भूक हडताळ वगैरे जर का करायचं म्हटलं ना तर मग मी मात्र किंवा रजेवर जायचं म्हटलं ना तर या ऑफिसमधून पटकन रजा मिळत नाही आणि आपल्या भूक हडताळामध्ये किंवा आपल्या मोर्चामध्ये आपले सहकारी पदाधिकारी ऑफिसमधले कोणीही नसतात. संपूर्ण एका बाजूने जातात आणि आपण एकटेच एका बाजूने राहतो. आता मला आमच्या या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. दिवसातून माझे दिवसाचे 2-2, 4-4 ऑफिस बदलतात. एकदा या ऑफिसमध्ये, एकदा त्या ऑफिसमध्ये, एकदा ह्या ऑफिसमध्ये थोडंसं काम असतं, एकदा त्या ऑफिसमध्ये थोडंसं काम असतं. असे वेगवेगळ्या ऑफिसमधून ट्रान्सफर ह्या दिवसभरातून 4-4 वेळा होतात. माझी नोकरी म्हणजे खूपच धावपळीची नोकरी आणि याच्यामध्ये मी एका पोस्टिंगवर काम करते. ते पोस्टिंग म्हणजे त्या पोस्टिंगचं नाव आहे हाऊसवाईफ. आता हाऊसवाईफ म्हटलं ना तर ही खूप मोठी म्हणजे खूप मोठी पोस्टिंग आहे. त्या ठिकाणी काय आपण 58व्या वर्षी किंवा वयाची काही अशी अट नाही की तुम्ही या वर्षी रिटायरमेंट घेता म्हणून. त्याच्यामुळे रिटायरमेंटचा तर कधी आयुष्यात विचार करायचा नाही. त्याच्यामुळे मी तर रिटायरमेंटचा विचार करत नाही. याच्यामध्ये तुम्हाला कसली पेन्सिल वगैरे भेटत नाही. तुम्ही त्या पेन्सिलसाठी कसली योजना वगैरे राबवू शकत नाही किंवा तुम्ही त्यासाठी कुठं मोर्चा पण घेऊ शकत नाही. इतकं सुंदर ऑफिस आहे ना माझं. रिस्क कमी आहे पण आयुष्यभराची नोकरी आहे. आता या जॉबला 20 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. 21वे वर्ष चालू आहे. परंतु या ऑफिसमध्ये अधिकारी पदाधिकाऱ्यांचं प्रेम, माया, आपुलकी भरपूर अशी मिळालेली आहे मला. आता हे आमचे पदाधिकारी म्हणजेच आमचे जीवनसाथी. तर हे आमच्या पदाधिकाऱ्यांचं फार्मसी या ऑफिसमध्ये आमच्या खूप ह्यांची मला मदत होते. फार्मसी ऑफिसमध्ये ह्यांचं 50-50 काम असतं माझ्यासोबत आणि माझंही त्यांच्यासोबत. असे वेगवेगळ्या ऑफिसमध्ये वेगवेगळी कामं करताना खूप म्हणजे खूप असं आनंददायी वातावरण असतं आणि मस्त मजाही असते. परंतु या ऑफिसचा कंटाळा जर का आणला ना तर खूप म्हणजे खूप बिकट अवस्था आपली होऊ शकते. त्याच्यामुळे न थकता, न विसरता आणि न कोणाचं न ऐकता म्हणजे सगळ्यांचं ऐकावंच लागतं. अशा वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे आपले जे पार्ट असतात ते निभवावेच लागतात. याच्यामध्ये खूप वेगवेगळे पार्ट असतात. याच्यामध्ये वहिनीचा पार्ट असतो, बायकोचा पार्ट असतो, सुनेचा पार्ट असतो, आईचा पार्ट असतो, बहिणीचा पार्ट असतो, असं म्हणजे वेगवेगळे मामीचा पार्ट असतो, मावशीचा पार्ट असतो. असे वेगवेगळे पार्ट हे निभवायचे असतात आणि हे सगळे मी पार्ट निभवते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हीही नोकरी करता का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओसोबत. तर तोपर्यंत बाय बाय.